हे एकदम कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असणारे हे गोल गोल छोटे वडे कशाचे असतील बरं? अहो या काकडीपासूनचे. खरंच या काकडीपासून मस्त असे हे वडे तयार होतात. काकडी म्हटलं की आपल्याला फक्त कोशिंबीरच माहिती असते. पण या काकड्यांपासून बरेच पराठे बनवतात, थालीपीठ बनवतात, काकडीची भाजी बनवतात. यापासून कटलेट बनवतात, सँडविचमध्ये वापरतात आणि यापासून असे वडे देखील बनवतात. आता यामधील हे वडे हे माझी फेव्हरेट डिश आहे. करायला तर एकदम सोपे आहेत, खूप कमी वेळात तयार होतात आणि यासाठी जे साहित्य लागणार आहे ते सुद्धा फार कमी लागतं. आणि जर केल्यानंतर बघा, तुम्ही जर प्लेट समोर ठेवली, ती पटकन फस्त होणारे असे हे कुरकुरीत लागणारे हे काकडीचे वडे तुम्ही नक्की करा. नेहमीच्या काकडीची आपण कोशिंबीर करतो, भाजी करतो, कधीतरी ते सुद्धा खाऊन आपल्याला कंटाळा येतोच की. मग त्याऐवजी चहासोबत असे हे कुरकुरीत वडे खायला मिळाले तर मग हा एक चांगला उत्तम पर्याय असू शकतो. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी स्नेहा. के स्पाइसमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि या चॅनलवरती अजून तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपीला आपण सुरुवात करू. कधी कधी मी बाजारातून मुद्दामहून जास्त काकड्या घेऊन येते. तर इथे बघा, मी 3 मध्यम आकाराच्या काकड्या घेतल्या आहेत. चांगल्या धुवून स्वच्छ करून घेतल्या आहेत. त्याचे पहिल्यांदा आपल्याला अशी सालं काढून घ्यायची आहेत. सालं काढल्यानंतर एका जाड किसणीच्या साहाय्याने हे छान आपण किसून घ्यायचं आहे. काकडी किसल्यानंतर यातलं पाणी आपल्याला अजिबात काढायचं नाही. आता इथे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये 1 वाटी पीठ घेतलं आहे, 2 चमचे रवा, बेसन, कोथिंबीर, इथे मिरच्या कट करून घेतल्या आहे आणि चवीसाठी मीठ. आता ही किसलेली काकडी एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि बाउलमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला सर्व जिन्नस घालायचे आहे. इथं आहे तांदळाचं आणि मिश्र धान्याचं पीठ आहे, 2 चमचे रवा घातला आहे, 2 चमचे बेसन घातलं आहे, चवीसाठी मीठ घातलं आहे, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आणि 2 मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या. पाव चमचा इथे मी जिरं टाकलं आहे आणि इथे गरम तेलाचं मोहन टाकायचं आहे की जेणेकरून आपलं जे छोटे वडे आहेत ते एकदम सुपर कुरकुरीत होतील. चला तर लगेचच आता हे मिश्रण आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण इथे आपण काकडी जी किसून घेतली आहे तिला स्वतःच असं पाणी सुटतं. इथे थोडासा कढीपत्ता चिरून घालायचा. या कढीपत्त्याने सुद्धा या छोट्या छोट्या वड्यांना खूप छान स्वाद येतो. बघा, हे छान असं मळून घेतलेलं आहे. आता हे तयार मिश्रण 5 मिनिटासाठी झाकून ठेवू. तोपर्यंत यासोबत लागणारी चटणी तुम्ही करून घेऊ शकता किंवा चहासोबत तर हे छोटे वडे खायला खूपच भारी लागतात. आता 5 मिनिटानंतर बघू शकता ह्या पिठाचं टेक्स्चर थोडंसं बदललेलं आहे. काकडीला पाणी सुटल्यामुळं पीठ थोडंसं सैलसर झालं आहे. तर पीठ जास्त सैलसुद्धा नाही ठेवायचं आणि जास्त घट्टसुद्धा नाही ठेवायचं. बाजूला तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. आता या तेलामध्ये थोडंसं पाण्याचा हात लावून छोटे छोटे वडे आपल्याला हे सोडून घ्यायचे आहेत आणि चांगला सोनेरी रंग येऊपर्यंत आपल्याला मस्त कुरकुरीत होऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत. झाऱ्याच्या साहाय्याने अशा हलवत राहिलं की छान असं सुरेख रंग येतो बघा. वा, काय सोनेरी रंग आलेला आहे. याच्यासोबत खाण्यासाठी मी हिरवी चटणी सुद्धा बनवली आहे. तुम्ही असंच नुसता खाऊ शकता, चहासोबत खाऊ शकता, तुम्ही सॉस सुद्धा वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपले मस्त असे काकडीपासूनचे छोटे छोटे वडे तयार झाले आहेत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असलेले बघू शकता. वरतून रवा सुद्धा आपल्याला दिसतोय. एकदम कमी तेलकट असणारे हे छोटे छोटे काकडीचे वडे तयार झाले आहेत. आवाज ऐकलात कसा कडूम कडूम येतोय ना आवाज याचा. चला तर मंडळी, तयार झाले आहेत आपले हे काकडीचे एकदम कुरकुरीत आणि सॉफ्ट असणारे हे वडे. तर यासाठी तुम्ही आधी बाजारातून काकडी विकत आणा आणि त्यापासून तुम्ही हे असे मस्त कुरकुरीत वडे करून बघा. आणि त्याआधी जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.